कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी शांत झाल्या. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. काल मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर शहरात कुठंही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील प्रमुख मार्गावर संचलन करण्यात आलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संचलनात सहभाग घेतला. दसरा चौक, बिंदू चौक, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, बुधवार पेठ, CPR चौक यासह प्रमुख मार्गावर संचलन करण्यात आलं. संचलनात 200 पेक्षा अधिक पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान यांनी सहभाग घेतला होता. उद्या गुरुवारी मतदान पार पडणार असल्यानं संपूर्ण शहरात 1,500हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.